जरा 4-5 दिवस झाले मित्रांनो माझे काही टाईमावरती व्हिडिओ येईना. तुम्हाला वाटत असेल की बाबा काय झालंय असं, की याचे व्हिडिओ कसं काय येईना, व्हिडिओ कसं काय येईना. तर व्हिडिओ न येण्यामागचं कारण म्हणजे सध्या कसं थोडंसं बिझी होतो मी. आणि रोज काय तेच दाखवावं ब्लॉगिंग म्हणजे हे तेच चालू, तेच आपलं दैनंदिन तेच चालू आहे पण म्हणा माझं. आणि माझी कशी जरा तब्येत बिघडली. मला जर काही धुरळा वगैरे असला का त्यानं होते सर्दी, इन्फेक्शन होतोय लगे. तर सर्दी झाल्या भरपूर. आणि मित्रांनो मला ना हे इलेक्शनचा पण काल राडा म्हणा, त्याचं पण त्यामुळं पण काही जमलंच नाही. आणि 2 दिवस पहिले मग ते आपलं नाशिकला जायचं आहे ना, नाशिकला जाण्याची तयारी चालूच. तर आज 8 तारखेला मी जाईल नक्कीच नाशिकला, म्हणजे आज जाणार मी. आणि मग तिकडं तर पण त्याची तयारी चालू असल्यामुळं मला काही डोक्यात माझ्या काही येत नव्हतं ना, जमत नव्हतं. तर आज पण आता 2 दिवसाची सुट्टी मागितली तर म्हटलं 2 दिवस नाही, म्हटलं आता मी नाशिकला चाललो आहे म्हटलं. आज नाशिकला जाणार व उद्या परवा दिवशी परत येणार. परवा दिवशी म्हणजे शनिवारी येणार आम्ही सकाळ सकाळी. नाही नाही, शुक्रवारी येणार आम्ही परत. आज बुधवारचं चाललोय आणि शुक्रवारी परत येणार. मग त्यामुळं तिकडले तर काढेलच व्हिडिओ म्हणा, ते व्हिडिओ तर येतीलच. त्यामुळं जरा मी ॲक्टिव्ह नाही आहे, बाकी काय नाही. मग काय चाललंय तुमचं, कसे आहात? 6 वाजत आल्यात सकाळच्या. आता निघणार आहोत आम्ही इथून. भाचा गेलाय बाहेर थोडा त्यामुळं बसलोय. म्हटलं थोडं पटकन एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकावा. तर मित्रांनो कधी काय मी गायब नाही होणार, व्हिडिओ तुम्हाला येतच राहणार. काही जणांचा प्रश्न, बाबा दिवसातनं एवढ्या वेळेस लाईव्ह येणारा नेता लाईव्ह वरती का नाही येत किंवा कधी येईल ते तुम्हाला लवकरच समजेल मित्रांनो. ओके, चला घ्या काळजी, मस्त राहा, आनंदी राहा. तुम्ही पण आनंदी राहा, दुसऱ्याला पण आनंदी ठेवा. ये हमारा इलाका. दाढी मस्त वाटायली ना. दाढी अशी करायची आपल्याला, अशी वाढवायची, अशी इथून अशी शेंडी इथं नेऊन बांधायची. जस्ट कॉमेडी.